नमस्कार, मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आहे संकष्ट चतुर्थी। तर संकष्ट चतुर्थी म्हणजे काय हे अगोदर जाणून घेऊ। तर संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चंद्र दर्शनाच्या आधीची चतुर्थी। आणि संकट चतुर्थी हा दिवस गणपतीचा उपासनेचा दिवस आहे। दिवसभर उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडले जाते। हे व्रत करणाऱ्या स्त्रिया अथवा पुरुषांनी व्रताला श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी किंवा अंगारकी चतुर्थी नंतर जी पहिली संकट चतुर्थी येईल इथून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता। सतत 21 संकष्ट्या करून व्रताचं उद्यापन करावे। काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत हे व्रत करतात, तर बहुतेक जण सतत संकष्टीचे उपवास करतात। तर चला आता आपण पूजा मांडणी करून घेऊ। तर बघा, अगोदर मी जागा स्वच्छ कपड्याने पुसून घेतली। त्यानंतर आपण या प्रकारे चौरंग स्थापन करू आणि एकदम छान अशी रांगोळी काढून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी इथे रांगोळी काढून घेत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी एकदम साधी सोपी रांगोळी काढून घेतली। त्यानंतर गुलाबी आणि पिवळ्या कलरने या प्रकारे त्याच्यामध्ये टिंबे सुद्धा देऊन घेतले। त्यानंतर आता आपण चौरंगावरती पीस टाकून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, येथे मी साडी मदालचा पिंक कलरचा पीस घेतलेला आहे। तुमच्याकडे जो पण पीस अवेलेबल असेल तुम्ही तो येथे यूज करू शकता। तर बघा, या प्रकारे आपल्याला पीस एकदम छान असा सेट करून घ्यायचा आहे। तर बघा, या प्रकारे मी एकदम छान असा पीस सेट करून घेतला। आता येथे मी पूजासाठी लागणारे सर्व सामग्री ताटामध्ये काढून घेतलेली आहे। तर चला मी दाखवते मी पूजासाठी काय काय घेतलेलं आहे। तर इथे मी गुलाबाचे फुलं घेतलेले आहे, त्यानंतर जास्वंदाचे फुलं घेतलेले आहे, त्यानंतर 21 दुर्वा घेतलेले आहे, हळदी कुंकूचा पंचपाळ घेतलेला आहे, सोबतच खोबरं आणि गुळाचा नैवेद्य घेतलेला आहे, त्यानंतर हळदी कुंकूचे तांदूळ घेतलेले आहे, त्याचबरोबर साधे तांदूळ सुद्धा घेतलेले आहे, गुलाल घेतलेला आहे, त्यानंतर पंचामृत सुद्धा घेतलेला आहे। पंचामृतामध्ये साखर, दही, तूप आणि साखर टाकून घेतलेले आहे। सोबतच येथे मी दिवा सुद्धा घेतलेला आहे आणि या प्रकारे आपलं ताट एकदम छान असं मी रेडी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मध्ये गणपती बाप्पा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आता आपण एका साईडला या प्रकारे तांदूळ टाकून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी एका साईडला तांदूळ टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला या तांदूळवरती या प्रकारे दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। आता इथे मी एक छोटा चौरंग घेतलेला आहे, तो आता आपण येथे ठेवून घेऊ। तर बघा, या प्रकारे मी चौरंग ठेवलेला आहे। त्यानंतर याच्यावरती मी एक लाल कलरचं आसन ठेवलेलं आहे। आता आपण याच्यावरती या प्रकारे तांदूळ टाकू। तर बघा, या प्रकारे मी एकदम छान असे तांदूळ टाकून घेतलेले आहे। तुम्ही येथे स्वास्तिक सुद्धा काढू शकता। तांदूळ ठेवल्याच्या नंतर आपण येथे गणपती बाप्पा ठेवणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी येथे गणपती बाप्पा ठेवून घेतलेले आहे। तर बघा, आपले गणपती बाप्पा किती छान दिसत आहे। गणपती बाप्पा ठेवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। तर चला, येथे मी एक छोटी परात घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये गणपती बाप्पा ठेवणार आहोत। तर चला, आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊ। तर अगोदर आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकल्यावर आपल्याला एक मंत्राचा जाप करायचा आहे। तो मंत्र असा आहे, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः। कंटिन्यू आपल्याला हा मंत्राचा जाप करायचा आहे आणि पाणी या प्रकारे टाकायचं आहे। ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः। त्यानंतर आपल्याला दह्याने सुद्धा अभिषेक घालायचा आहे। तर बघा, या प्रकारे दही टाकायचं आहे। दही म्हणजेच पंचामृत टाकून घ्यायचं आहे आणि मंत्राचा जाप करायचा आहे। ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः,
ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः, ओम महागणपते नमः, किंवा तुम्ही श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा सुद्धा जाप करू शकता. आता आपण परत पाण्याने गणपती बाप्पाला अंघोळ घालणार आहोत. तर बघा या प्रकारे पाण्याने सुद्धा गणपती बाप्पाला आपण स्वच्छ करून घेऊ. तर बघा या प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाला एकदम छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा आपला अभिषेक झालेला आहे. आता आपण गणपती बाप्पाला स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपण झाडाला किंवा तुळशींद्रामध्ये सुद्धा टाकू शकता. तर हे पाणी मी तुळशींद्रामध्ये टाकलेलं आहे. आता आपण गणपती बाप्पाला या प्रकारे विराजमान करू. तर बघा येथे मी गणपती बाप्पाला ठेवून घेतलेलं आहे. गणपती बाप्पाला ठेवल्याच्या नंतर आता आपण गणपती बाप्पाला या प्रकारे हळदी कुंकू लावून घेऊ. तर बघा या प्रकारे गणपती बाप्पाला मी हळदी कुंकू लावून घेत आहे. त्यानंतर मी गणपती बाप्पासाठी कापसाचं वस्त्र बनवलेलं होतं ते आता आपण या प्रकारे गणपती बाप्पाला घालून घेऊ. तर बघा या प्रकारे मी वस्त्र एकदम छान असं गणपती बाप्पाला घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी दुर्वासुद्धा गणपती बाप्पासाठी आणलेले आहे. तर या प्रकारे आपल्याला दुर्वासुद्धा ठेवून घ्यायची आहे. तर या प्रकारे दुर्वा ठेवल्याच्या नंतर जास्वंदाच्या कळ्यासुद्धा आणलेल्या आहे त्यासुद्धा आपण गणपती बाप्पाजवळ ठेवून घेऊ. त्यानंतर आपण या प्रकारे गुलाबाचे फुलंसुद्धा गणपती बाप्पाजवळ ठेवून घेऊ. तर बघा या प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाजवळ गुलाबाचे फुलं ठेवायचे आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता इथे मी हळदी कुंकूचे तांदूळ घेतलेले आहे. आता आपण गणपती बाप्पाच्या डोक्यावरती तांदूळ टाकू. सोबतच गुलालसुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर बघा या प्रकारे मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. त्यानंतर प्रसादामध्ये खोबरं आणि गुळ ठेवून घेऊ. आता आपण गणपती बाप्पाची आरती घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी आणि अद्विका या प्रकारे गणपती बाप्पाची आरती घेत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.